नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मॉम्स किचनमध्ये तुमचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक छान अशी रेसिपी शेअर करणार आहे, जे जास्त करून गावाकडची मंडळी हे आवर्जून बनवतात आणि खूपच छान अशी हे पदार्थ लागतं. नक्की करून बघा. इथे मी पाऊण कप गूळ घेतलेला आहे आणि त्यात पाऊण कप आपण पाणी टाकून हे गूळ विरघळण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊया. आणि आता आपण इथे एक वेलची घेतलेली आहे आणि अर्धा चमचा आपण बडीशोप घेतलेली आहे आणि अर्धा चमचा खसखस आपल्याला घ्यायचं आहे. आणि हे छान तिन्ही वस्तू आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत. हे आपलं गूळही ते विरघळत आलेलं आहे. हे जे थोडंसं गूळ आहे ते पण आपण छान असं विरघळून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे आपलं हे गुळाचं पाणी आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आणि आता आपण इथे एका बाउलमध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेऊया. हे बघा, हे 1 कप आपण साधं आपलं जे कणिक असतं ते आपल्याला इथे घ्यायचं आहे. आणि त्यात आपण हे जे खसखस आणि वेलची आणि बडीशोप बारीक वाटून घेतलेली आहे ते टाकणार आहोत. आणि इथे आपण जे गुळाचं पाणी करून ठेवलं आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे. गाळून थोडं थोडं असं आपल्याला हे पिठात टाकून हे एक छान असं जाडसर बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. हे जास्ती पातळ न करता आपण थोडंसं जाडसरच हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. हे बघा, इथे आपण आता पाव चम्मच बेकिंग सोडा किंवा खायचा सोडा आपल्याला इथे टाकायचा आहे आणि चिमूटभर मीठ. मिठाने आपला गोडाचा पदार्थ थोडासा टेस्टमध्ये छान लागतो. आणि असं प्रकारे तुम्ही इथे आपली कन्सिस्टन्सी बघून तुम्ही इथे थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ छान असं मिक्स करून घ्या. हे बघा, अशा प्रकारे आपलं हे बॅटर तयार आहे. आता इथे आपण तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापलं की आपलं गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ते मीडियम असं ठेवायचं आहे. आणि इथे आपण हे आता भजी सोडणार आहोत. म्हणजे हे गुलगुले आहेत, ह्याला गुलगुले म्हणतात. तुम्ही काय बोलता ते नक्की कमेंट करून कळवा. खूपच टेस्टी आणि खूपच सॉफ्ट असे छान हे गोड भजी लागतात. मंडळी, जर तुम्ही इथवर माझा हा व्हिडिओ पाहिला असेल आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर प्लीज एक लाईक करा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा. म्हणजे असेच मी छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. हे बघा, अशा प्रकारे आपण इथे छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. बघा, असं मस्त हे छान एकदम टमकण असे फुलतात आणि हलके असल्यामुळे तेलामध्ये हे आपोआप पलटी होतात. हे बघा, असं हे आपण ह्या छान असे ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलेलं आहे. वाव, बघा किती छान हे गुलगुले तयार झालेले आहेत. आता हे बघा, छान अशी मध्ये जाळी येते आणि खायलाही खूप सुंदर, खूप छान, खूपच मस्त हे गुलगुले खायला लागतात. टेस्ट ह्याची खूपच छान येते. नक्की एकदा करून बघा मंडळी. असेच छान छान खात राहा, नेहमी आनंदी राहा, हसत राहा. टेक केअर, बाय बाय. इथे मी दुसरी घाण पण तळून घेणार आहे. दुसरा
हे बघा, अशा प्रकारे आपण ही दुसरी घाण पण आपण इथे तळून घेणार आहोत. तोवर तुम्ही असेच छान छान व्हिडिओ बघत राहा आणि असेच प्रोत्साहन देत राहा. थँक्यू. बाय बाय. टेक केअर.